श्रीराम समर्थ. सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा. रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. अध्याय 13 समास 3. रामानंदा तव शरणागती, मती मंदाची पालटे मती. याची आली सद्य प्रचिती, हातीचे काकणार सानको श्रीराम. रामानंदा तव चरित्र वर्णन, या मतिमंदाकडून केले पूर्ण. अशक्य ते शक्य करीसी, हे पूर्ण लेकरा प्रचिती आली असे श्रीराम. तव कृपेची नवलाई, बद्ध तोही सिद्ध होई. अज्ञ जड मूढतेही, भवसागरते तरुण जाती श्रीराम. तव चरण भक्तीची आवडी, गुरुभक्त जाणती ती गोडी. चटक लागल्या ना सोडी, ऐसे जीव होतसे श्रीराम. सद्गुरु रामानंदांचे चरित्र अनंत अपार आणि पवित्र. या ऐसे कुठे अन्यत्र, न भूतो न भविष्यती श्रीराम. मागील समासीचे वर्णन. सद्गुरु रामानंद महाराजांचे निर्याण कथन. वर्णिता हृदये भडभडून, त्या सगुण प्रेमा कारणे श्रीराम. ब्रह्मचैतन्य गळीचा रत्नहार, त्यातील एक रत्न अमोल अपार. हरबले ज्ञान गंगा तीरावर, आता दर्शन पादुकांचे श्रीराम. रामानंदांच्या शिष्यांनी सुंदर घाट बांधिला समाधी स्थानी. पायऱ्यावरुणी झुळझुळ पाणी वाहे, निर्मळ ज्ञान गंगेचे श्रीराम. कित्येक भक्त भावे करुण, येथे स्नान संध्या करीती येऊन. रामानंद पादुकांचे पूजन वंदन करीती प्रेम भावे श्रीराम. कोल्हापूरचे शंकरा वडेर, यांनी उंची पाषाण वृंदावन सुंदर. करवून स्थापिले या घाटावर, पादुका स्थापन ब्रह्मचैतन्याज्ञे श्रीराम. या स्थानी प्रतिवर्षास मार्गशीर्ष वद्य द्वादशीस, अभिषेक नैवेद्य पादुकास. सूर्योदयी होय प्रल्हाद बुवा हस्ते श्रीराम. रात्री समयी ते श्री सान्निध्यात, हरि कीर्तन बाबा मेरे कर करीत. बाल वृद्ध श्रवणास येत, प्रसाद घेती म प्रेम भावे श्रीराम. श्रीरामानंदांचे समाधी स्थान, मुख्य गोंदावली क्षेत्री जाण. हरी श्री आज्ञे पादुका स्थापन, साखर खिरड्या माझी तदवत श्रीराम. या पादुकेची स्थापना श्री ब्रह्मचैतन्य हस्ते झाली जाणा. स्थापनेस संत महंतादी नाना, हजारो शिष्य व प्रेमी जमले असती श्रीराम. रामानंदांचा जन्म दिवस माघ वद्य द्वादशी सूर्योदयास. हाच उत्सवाचा मुख्य दिवस, चालू आहे अद्यापवरी श्रीराम. आरंभ माघ वद्य नवमीस होऊन, 4 दिवस कीर्तन प्रवचन अन्नदान होय मुक्त हस्ते करुण. द्वादशीस नैवेद्य सूर्योदयी श्रीराम. नंतर रामानंदांचे पुण्य स्मरण करोणी गुलाल उधळती सर्वजण. महापंक्तीचे पक्वान्न अन्नदान, सायंकाळ पावे तो होत असे श्रीराम. रात्र लळीत कीर्तन रथ मिरवणूक, वाजंत्री दिंड्या असती अनेक. गावातील प्रतिष्ठित हजारो भाविक मिरवणुकी सवे नाम गाती श्रीराम. शक्य 1881 माघ वद्य द्वादशी प्रत, रामानंद मूर्तीची स्थापना होत प्रगट ब्रह्मचैतन्य हस्ते श्रीराम. रामानंदांची पुण्यतिथी होते साजरी त्रिस्थळाप्रती. गोंदावली जालना आणि खिरड्याप्रती नाम गजर आणि अन्नदाने श्रीराम. साखर खेरड्याचा उत्सव दिवसेन दिवस होय अपूर्व. महाराज पूर्तता करीती सर्व प्रचिती, सर्वा येतसे श्रीराम. साखर खेरडा मंदिराचा पूर्व इतिहास, थोडा सांगतो सद्भक्तास. तेणे रामानंदावरील प्रेम मानस, श्री ब्रह्मचैतन्यांचे कळो येईल श्रीराम. श्रीरामानंदांचे निर्याण झाले. काही दिवसामध्ये ब्रह्मचैतन्य आज्ञा पिले. रामदास तांब्यांना बोलाविले, म्हणाले सांगतो तसे करावे श्रीराम. पांडुरंगबुवांच्या पादुकासह सिंहासनी, करवून आणा गोंदावले स्थानी. स्थापना करणे कोणत्या स्थानी, सांगू नंतर योग्य तैसे श्रीराम.
संगमरवरी पादुका रामदास तांब्यांनी नामगजरे आणल्या गोंदावले स्थानी. प्रल्हाद बुवा हे बैलगाड्यांनी गेले होते गोंदावले असे श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य म्हणाले, प्रल्हाद बुवाला पादुका स्थापिल्या जर गोंदावल्याला ते आवडणार नाही. पांडुरंग बुवाला हे सत्य सत्य सांगतो मी श्रीराम. पांडुरंग बुवा या स्थानासी नमस्कार करू न देती कोणासी. मग पादुका पूजन या स्थानासी कैसे आवडेल हे सांगा मज श्रीराम. स्थापिल्या जरी मुंबई मालाडास ते तुम्हा सर्व भक्तास दूर होईल येण्या जाण्यास म्हणून मज इष्ट न वाटे श्रीराम. पांडुरंग बुवांची शिष्यमंडळी वऱ्हाड प्रांती बहुतेक सगळी. त्यांना साखर खेरडा स्थान जवळी म्हणून स्थापना तेथे करावी श्रीराम. आता सांगतो प्रल्हाद बुवा आज सुमुहूर्तासे बरवा. साठ्यांच्या हाती अभिषेक करवा नैवेद्यही पूर्णाचा करू आज श्रीराम. काय सांगू प्रल्हाद बुवा माझे अंतरी ओलावा. मी आणि माझे पांडुरंग बुवा दोन समजो नये कोणी श्रीराम. पादुका नाम गजरे येथुनी न्याव्या साखर खेरडा स्थानी. दररोज पूजा नैवेद्य करुणी राम मंदिरी ठेवाव्या श्रीराम. येथे सर्वानुमते ठरवून पादुकेचे करावे स्थापन. मीही येईल स्थापने लागून त्यांची उपासना पहावी मज वाटे श्रीराम. पादुका आल्या साखर खेरड्यासी मिरवणूक काढली नाम गजरेसी. प्रेमा उचंबळला सकळासी वाटे रामानंद आले पुनरपी श्रीराम. देशपांडे राजा भवानी देसाई यांनी विचार केला लवलाही. आपल्या बालनाथ मंदिरी पाही रामानंद पादुका स्थापाव्या श्रीराम. प्रल्हाद बुवा देतील रुकार तरी रामानंदांचे चरणावर अर्पण करू हे मंदिर. रजिस्टर लेखही करून देऊ श्रीराम. रजिस्टर लेख करून दिला लागले स्थापनेच्या तयारीला. स्थापने समय यज्ञही ठरविला. साहित्य सर्व सिद्ध झाले श्रीराम. ब्रह्मचैतन्य आले स्थापनेस शक्य 1854. माघ वद्य द्वादशी सूर्योदयास स्थापना झाली ब्रह्मचैतन्य हस्ते श्रीराम. पाहुणी उपासनेचा सोहळा ब्रह्मचैतन्या गैवर आला. म्हणाले ऐशाच परी उपासनेला चालवा निरंतर प्रेम भरे श्रीराम. पूर्वीचे बालनाथ गोविंद मंदिर आता गोविंद रामानंद मंदिर. उपासना ही चाले सुंदर गोविंद रामानंदांची श्रीराम. सद्गुरु रामानंदांची उपासना नित्य नियमाने अन्नदाना. अखंड चालावी हेतू मना धरुणी सेवा केली जयानी श्रीराम. तयांचे पारमार्थिक भाग्य वर्णन करणे यथा योग्य. धन्य धन्य हे सद्भाग्य त्याग ही केवढा तयांचा श्रीराम. नानाचार्य प्रल्हाद बुवा यांचा त्याग काय वर्णावा. आमरणांत केली करती सेवा ग्रंथी वर्णनारे असे श्रीराम. श्रीधर नाना ब्रह्मपुरीकर यांनी दीक्षेचा करुणी स्वीकार. 4000 रुपयांचा नंबर रामानंद चरणी अर्पिला असे श्रीराम. या दोघाही पती पत्नीचे निष्ठा प्रेम रामानंदांवरचे अखंड ध्यान गुरुचरणाचे देह राम नामात ठेविला श्रीराम. प्रभाकराळ अशी सोनाटकर यांचा त्याग असे थोर. मातृआज्ञेने रुपये 4000 पूर्वज उद्धारार्थ दिले असते श्रीराम. हे रामानंद मंदिराचे शिखर त्यावरील कळसही सुंदर. रामानंद मूर्ती मनोहर या प्रीत्यर्थ खर्च झाले श्रीराम. दाजी तापी लोणकर यांनी 20 एकराचा नंबर आणि स्वतःचे एक घर रुपये 1800 अर्पिले असते श्रीराम. हे रामानंदांची मेघडंबरी गाभाऱ्यातील फरशी संगमरवरी प्रीत्यर्थ अर्पणी याच मंदिरी रामनामात देह ठेविला श्रीराम. हिंबकराव देशमुख शांत यांनी रामानंद मंदिर या वारात खोली बांधविली उतरण्याप्रत उत्सवी सहाय्य करीती मुक्त हस्ते श्रीराम. लक्ष्मणराव मुळे किनगावकर यांनी खेरड्याचे गृह व नंबर विकुनी रुपये 2000 रामानंद सेवा अर्थ अर्पिले श्रीराम. नानी चिवरकरबाई यांनी 1000 रुपये पितृआज्ञेनी रामानंद सतत सेविकारणी अर्पण केले मनोभावी श्रीराम.
सेलुतकर कुलकर्णीबाई यांनी 9 एकर जमीन पाही, सतत सेवार्थ रामानंद पायी अर्पिली मनोभावे करुणे श्रीराम. प्रल्हाद बुवांच्या शिष्यमंडळींनी नुकतीच केली उभारणी, यथाशक्ती करीती वर्गणे सांप्रदायिका करवी ते श्रीराम. हेतू असे त्यांचे मनी, यातून सभामंडप उभारणी, सतत उपासना चालावी म्हणून स्तुत्य प्रयत्न असे हा श्रीराम. यांना मंदिराची प्रचिती, रामानंद महाराज नवसा पावती. रामडू पॅसेंजर गार्डा पुत्र प्राप्ती झाली, तो प्रतिवर्षी येत असे श्रीराम. रामानंदांच्या बहुत लीला, अतर्क्य असती मम बुद्धीला. या लेकराच्या बोबड्या बोला, श्री गोड करुणी घेतील श्रीराम. आता कोणी अध्याय काय कथिले, सिंहावलोकन पाहिजे केले. संक्षिप्त रूपे जे जे सांगितले, सावधान श्रोती परिसावे श्रीराम. ग्रंथारंभ संत मातृपितृवंदन, रामानंद संक्षिप्त चरित्र कथन, बालपण व्रतबंध वर्णन, रामानंद पितृनिर्याणे प्रथमाध्यायी श्रीराम. रामानंदांचे मातृनिर्याण, रामानंदांचे वनी प्रयाण, भिल्ल प्रबोध काशी अनुष्ठान, मंगरुळ क्षेत्री दीक्षा द्वितीयाध्यायी श्रीराम. गोंदावली श्री ब्रह्मचैतन्य दर्शन, असिधाराव्रत चातुर्मास वर्णन, द्वितीय चातुर्मास सई अनुग्रहण, राममूर्ती स्थापना तृतीयाध्यायी श्रीराम. प्रल्हाद बुवांचे सद्गुरु दर्शन, साखर खेरडा जनमनाकर्षण, शेळगावी अण्णांचे दुर्मन निवारण, साक्षात्कार वर्णन चतुर्थाध्यायी श्रीराम. संभाजी दुर्मती निवारण, मारुती प्राण संकटहरण, गोंदावलीचे गुरुपौर्णिमा वर्णन, सई निर्याण गंगा प्रदक्षिणा पंचमाध्यायी श्रीराम. रामानंदांचे त्र्यंबकेश्वरी गमन, रामचंद्र दादा प्राण संकटहरण, आनंद सागरांचे नांदुऱ्यास निर्याण, प्रल्हाद बुवानुग्रहण षष्ठाध्यायी श्रीराम. साखर खेरड्या राममूर्ती स्थापन, रामानंद लग्न प्रसंग वर्णन, रामानंदांचे बद्रिकाश्रमी गमन, कृष्णाई निर्याण सप्तमाध्यायी श्रीराम. सभामंडपार्थ भिक्षा पर्यटन, रामानंद विवेक वैराग्य प्रकटीकरण, जालना मंदिर पूर्व इतिहास वर्णन, सभामंडप वर्णन अष्टमाध्यायी श्रीराम. धर्मशाळा प्रकरणी अपकारी लाजविला, प्रगट ब्रह्मचैतन्यांनी संदेह निरसिला, जालन्या आणले रामनवमीला, बोधामृत पाजिले नवमाध्यायी श्रीराम. बाबाजी सखाजी शास्त्री यांची निष्ठा दिसून ये महाराजांवरची, गंगा प्रदक्षिणा समयीची, प्रल्हाद साधक दशा दशमाध्यायी श्रीराम. प्रल्हाद बुवांचे गृहदान, आचार्यांचे संकट निवारण, तांब्यांचे भिक्षा पालन, देशपांडे गुरुनिष्ठा वर्णन एकादशाध्यायी श्रीराम. सद्गुरु रामानंदांचे सच्छिष्य वर्णन, उत्तमरावांचे थोर अंतःकरण, रामाबाई रामागोवळ उद्धरण, गंगा मुक्तता द्वादशाध्यायी श्रीराम. श्रीरामानंदांचे निर्याण वर्णन, ग्रंथ समाप्ती तिसरे समासी जाण, चौथ्या पाचव्या शिष्य व प्रेमी जन यांचे वर्णन त्रयोदशाध्यायी श्रीराम. रामानंद महाराजांचे स्वकृत पदे अभंग काव्य बहुत, तरी संपूर्ण उपलब्धतेनं सतत क्वचित संग्रही आहेत श्रीराम. विबद्ध पत्रे लिहिली रामानंदांनी, ती वाटे जणू अमृत संजीवनी, ठेवली श्रवण पठणात ज्यांनी, त्यांची मट्टी पालटे निश्चित श्रीराम. पदे अभंग पत्रे महाराजांची, देवनी पूर्तता करावी ग्रंथाची, परिग्रंथ वाढेल ही भीती मनाची, म्हणून दिली नसती ती श्रीराम. पुढे सद्गुरु कृपे करून त्यांचे होणार आहे मुद्रण, त्या योगे गुरुभक्तांचे समाधान होईल निश्चये जाणावे श्रीराम. ये ग्रंथीचे श्रवण फल, गुरुभक्तीचे वाढे बळ, रामनामी प्रेम उपजेल, श्रवण आचरणी अनिता श्रीराम. नित्य पठणाचे हेची फल, सद्गुरु कृपेस पात्र होईल, दोष बाधा निरसतील, अंतःकरण शुद्धी पावाल श्रीराम. कामनिक केल्या श्रवण पठन, मनोकामना होती पूर्ण, स्त्री धन पुत्र आरोग्य जाण, सद्गुरु कृपे मिळे त्यासी श्रीराम. निष्काम झाल्या श्रवण पठन, त्यासी सगुण साक्षात्कार दर्शन,
सद्गुरु कृपा होय पूर्ण, संसार सुखाचा होय नवल काय. श्रीराम जयास वाटे पारायण करावे, तेणे भक्ती भावे करुणी वाचावे. पारायण कैसे रीती करावे, ती संगती सांगतो श्रीराम. 3 दिवसांचे पारायण, प्रथम 5 अध्याय जाण, द्वितीय दिनी 9 करावे पूर्ण, तृतीय दिनी अध्याय 13 समास 3 पर्यंत. श्रीराम 7 दिवसात करणे पारायण, 2 अध्याय प्रतिदिनी जाण. 7वे दिनी 13व्यातील 3 समास पूर्ण पारायण करावे. नैऋती श्रीराम 13व्यातील समास 4था 5वा. यातील शिष्य प्रेमी जनाच्या नावा, घेतल्या पुण्याचाच होईल ठेवा, न वाचल्या दोष नसे. श्रीराम दोष असती जे ये ग्रंथी, ते माझेच ठेवावे माथी. गुण ते सर्व रामानंदांचे असती, जाणावे शोतिया या परी. श्रीराम केवढी सद्गुरु सत्ता प्रबळ, मती मंदा करविली ग्रंथ लिहविला. उतराई काय भावे त्याला शरणागती विणे. दुजे काय श्रीराम शक्य 1882 आषाढ गुरुपौर्णिमेस, वंदोनी सद्गुरु रामानंदास लेकरू ग्रंथ समाप्त करीतसे. श्रीराम ती श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे त्रिस्थळी सद्गुरु रामानंद पदी ग्रंथ समर्पण. श्रवण पठन फलवर्णनानां त्रयोदशाध्यायांतर्गतः तृतीय समास समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज पासून समास 4था अध्याय 13वा. श्री सद्गुरु चरणीचे नमन, हे नवे सामान्य नमन. ते होय ब्रह्मार्पण, वेद शास्त्र ग्वाही देतात. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. जरी चरिवनी धेनू आठवी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पाशी चित्त. तदुपरी उर्माये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय.